भावाभावांच्या वाटण्या हा एक आजकाल चर्चेचा विषय आहे. किती जरी मिळालं तरी मला कमीच मिळालं हा सूर असतोय भावाभावांचा. पूर्वीच्या जमान्यात ज्यावेळी वाटण्याचा विषय निघायचा त्यावेळी मोठा भाऊ अगदी समंजसपणे म्हणजे सांगायचा, तुला जे हवं ते घे. आणि अजून पण आपल्याकडे ती प्रथा आहे, धाकट्याला जे पाहिजे ते तो घेऊ दे असं मोठ्यानं म्हणायचं. त्याच्यात म्हणजे त्याच्यात अजिबात असं म्हणजे मोठा किंवा लहान दोघं पण, लहान पण भाऊ खूप समंजसपणे, नाही दादा तुम्हाला जे हवं ते पहिल्यांदा घ्या. म्हणजे असं वाटायचं की जणू काय ही वाटणी म्हणजे नगण्य होतं सगळं. हा, पूर्वी पण घरगुती वाद असायचे, भांडण असायचं, नसायचं असं काही नाही, सगळं असायचं, पण ते घरातच असायचे. वाटण्या झालेल्या कुणाला कळायच्या पण नाहीत. आणि आजकाल पूर्ण गावाला माहीत पडतंय की ह्यांच्या घरात वाटणीसाठी भांडण चालू आहे. आणि कधी कधी हा वाद इतका विकोपाला जातोय की सरळ कुणी मध्यस्थी करून गावातल्या ग्रामपंचायत मधनं ही वाटणी होतच नाही. त्यावेळी पोलीस स्टेशनचा आधार घ्यावा लागतो, कायद्याचा आधार घ्यावा लागतो वाटणीसाठी. कधी कधी एखाद्याचं काय म्हणतात ते जीव पण जातो त्याच्यात वाटणीसाठी. फक्त एका काकरीसाठी भांडणारी ही माणसं आहेत. पूर्वीच्या काळी अगदी समंजसपणानं हे सगळं व्हायचं. हसत हसत माणसं आपला अधिकार सोडायची. नको मला काय, देवानं मला खूप दिलंय. आणि ह्या सगळ्या वाक्यात देव त्यांना द्यायचा पण. आजकाल आपण भांडत भांडत मला काय म्हणायचं आहे, ही जी भांडणं काढतात का नाही, एका काकरीसाठी भांडतात का नाही, त्यांच्या मैताला तुम्ही जाऊन एकदा बघाच. त्यांच्या मैताला एकदा जाऊन बघा की त्या लोकांनी त्यांच्या बरोबर भांडून घेतलेली जमीन बरोबर नेल्या का, हे बघायसाठी जावा. आणि जर तुमच्या बरोबर भांडण झालं असेल काकरीसाठी, जमिनीसाठी, मग तर अगदी आवर्जून जाऊन बघा की तो तुमची भांडून घेतलेली जमीन घेऊन गेलाय का. ती जर जमीन घेऊन जाता येत असती तर मग किती भांडण झालं असतं. सगळं इथंच राहणार आहे, फक्त ते काही काळासाठी आपल्याला वापरायला मिळालेलं आहे. तरी सुद्धा माणसाला इतकी हवं आहे. आणि जे भांडून घेतात ना त्यांची मुलं, त्यांना अजिबात सांभाळत नाहीत. ज्यांनी ज्यांनी दुसऱ्याचं भांडून हिसकावून घेतलेलं आहे त्यांची मुलं त्यांना सांभाळत नाहीत. त्यांना कुत्र्याची किंमत घरात मिळते, हे सत्य आहे. तुम्हाला पण ह्या गोष्टींचा अनुभव चांगलाच आला असेल. मग कमेंट करून सांगा तुमचे अनुभव. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. अशाच नवीन नवीन स्टोरी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.